नमस्कार मित्रमैत्रिणींनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आज आपण घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे पुणे महानगरपालिकेमार्फत समाज विकास विभाग यांचे जाहीर प्रकटन आलेले आहेत. जाहिरात आलेली आहे ती म्हणजे 2026-27 करिता दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत. दिव्यांग कल्याण विभागामार्फत त्या कोणत्या योजना आहेत याविषयी आज आपण सविस्तरपणे माहिती बघूया. तर मित्रांनो, यामध्ये एकूण 10 योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. दिव्यांग व्यक्तींना वार्षिक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे आणि या योजनेमार्फत जवळपास 24,000 रुपये ते 42,000 रुपयेपर्यंत वार्षिक आर्थिक सहाय्य दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. तर याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, याविषयी अर्ज कसा करायचा आहे, या संदर्भात आता आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण या एकूण 10 योजनांतल्या प्रत्येक योजनांविषयी माहिती पाहणार आहोत. तर यातली सर्वात पहिली जी योजना आहे ती म्हणजे दिव्यांगांना स्वयंरोजगारांसाठी अर्थसहाय्य म्हणून 20,000 रुपये देण्यात येणार आहे. तसेच दुसरी जी योजना त्यामध्ये अपंग व्यक्तींना म्हणजेच दिव्यांग व्यक्तींना अल्पकालीन व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी या योजनेमार्फत 10,000 रुपये देण्यात येणार आहे. तिसरी जी योजना आहे यानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 10वी व इयत्ता 12वी तसेच नंतर तांत्रिक किंवा एखाद्या वैद्यकीय, इंजिनिअरिंग, व्यवस्थापकीय, संगणकीय किंवा इतर उच्च शिक्षणासाठी 20,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. चौथी जी योजना आहे त्यानुसार अंध, अपंग, विकलांग, मूकबधिर व्यक्तींना कृती अवयव घेण्यासाठी जवळपास 30,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. पाचवी जी योजना आहे त्यानुसार महानगरपालिका क्षेत्रातील मतिमंद व्यक्तींना सांभाळणाऱ्या महानगरपालिका हद्दीतील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस अथवा मतिमंद व्यक्तीच्या पालकास अर्थसहाय्य म्हणून प्रति महिना 2,000 रुपये म्हणजेच वार्षिक 24,000 रुपये देण्यात येणार आहे. या ठिकाणी मतिमंद या प्रकारामध्ये व्यक्तीमध्ये मतिमंदत्वाचे प्रमाण हे 10% ते 39% असल्यास दरमहा 2,000 रुपयाप्रमाणे वार्षिक रक्कम 24,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. सहावी जी योजना आहे त्यानुसार दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी अर्थसहाय्य म्हणून देण्यात येणार आहे. सातवी जी योजना आहे त्यानुसार दिव्यांग व्यक्तींनी स्थापित केलेल्या कलापथकास वाद्य खरेदी करण्यासाठी जवळपास 50,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यात एक अट आहे ती म्हणजे कलापथकामध्ये किमान 5 सदस्य असणे आवश्यक आहे. आठवी जी योजना आहे त्यानुसार पुष्कपीडित व 100% अतितीव्र अपंग व्यक्तींकरिता वार्षिक अर्थसहाय्य आहे. त्यांना 12,000 रुपये वार्षिक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. नववी जी योजना आहे त्यानुसार दिव्यांग व्यक्तींच्या व्यवसाय गटांना व्यवसाय सुरू करण्यासाठी म्हणजेच व्यवसाय ऊर्जेसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. त्यामध्ये 25,000 रुपयेपर्यंतचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. दिव्यांग बचत गटातील 5 सदस्यांनी एकत्र येऊन व्यवसाय गट स्थापन केला असेल तर त्या ठिकाणी या अर्थसहाय्याचा त्यांना लाभ मिळणार आहे. आणि सर्वात शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची 10वी योजना याविषयी आता आपण माहिती पाहणार आहोत. तर यामध्ये दिव्यांग व्यक्तींना वार्षिक अर्थसहाय्य मिळणार आहे. ते म्हणजे जे पुणे मनपा हद्दीत राहणाऱ्या क्रियात्मक 21 प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना दरमहा खालीलप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. त्यामध्ये 40% ते 60% दिव्यांगत्वाचे प्रमाण असल्यास दरमहा 2,500 या रुपयाप्रमाणे वार्षिक रक्कम 30,000 रुपये देण्यात येणार आहे. तसेच 61% ते 80% दिव्यांगत्वाचे प्रमाण असल्यास व्यक्तींना दरमहा 3,000 रुपये याप्रमाणे वार्षिक 36,000 रुपये मिळणार आहे. आणि हेच दिव्यांगत्वाचे प्रमाण 81 ते 100% एवढे असल्यास दरमहा 3500 प्रमाणे म्हणजेच वार्षिक 42,000 रुपये मिळणार आहे. तसेच टेलेसेमिया कुष्ठपीडित लोकांना 10% ते 39% एवढे जर त्यांचे प्रमाण असेल तर त्यांना दरमहा 2,000 रुपये याप्रमाणे वार्षिक 24,000 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. अशा प्रकारे पुणे महानगरपालिकेमार्फत दिव्यांगांसाठी वार्षिक अर्थसहाय्य ही योजना राबवण्यात येत आहे आणि त्याची सुरुवातसुद्धा झालेली आहे मित्रांनो. तर या ठिकाणी आपल्याला या दिव्यांग आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे आणि हा अर्ज तुम्हाला
pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळाला भेट द्या आणि या योजनेचा अर्ज करण्यासाठी 27 एप्रिल 2026 पासून सुरुवात झालेली आहे आणि 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. तर लक्षात ठेवा, अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आणि 30 सप्टेंबर ही अखेर दिनांक आहे. तर 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी एकच अट आहे, म्हणजे दिव्यांगत्वाचे प्रमाण हे 40% पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला UDID कार्ड हे असणे आवश्यक आहे. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये तुमची दिव्यांगत्व म्हणून नोंद असणे गरजेचे आहे. जर तुमची नोंदणी असेल तर तुम्हाला या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. या ठिकाणी तुम्ही dbtpmc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. तिथे भेट दिल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने माहिती उपलब्ध होईल. तुम्हाला अशा पद्धतीने समाज विकास विभाग या ठिकाणी क्लिक करायचं आहे. समाज विकास विभाग या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला या योजनेचा अर्ज भरता येणार आहे. या योजनेसाठी तुम्हाला कोणत्या योजनेतून, म्हणजे ज्या एकूण 10 योजना आहेत त्यापैकी कोणत्या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्या ठिकाणी त्या दिव्यांगासाठी त्या सर्व योजना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी PMPL मध्ये मोफत बस पास योजनासुद्धा इथे राबवण्यात येत आहे. तर तुम्ही त्याचासुद्धा लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो, शेवटी एवढेच म्हणेल की जास्तीत जास्त दिव्यांगांमार्फत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लगेच ऑनलाईन अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहात. म्हणजेच तुम्हाला त्या योजनेप्रमाणे दरमहा रक्कम म्हणजेच वार्षिक रक्कमसुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर या योजनेचा लाभ घ्या आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे dbtpmc.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या आणि या योजनेचा लाभ घ्या. अत्यंत महत्त्वाची अशी ही अपडेट आलेली आहे. तर ती जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांमार्फत ही माहिती पोहोचवा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे या योजनेचा लाभ सर्वांना घेता येईल व तुमच्या महानगरपालिकेत, ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेमध्ये अशाच योजना सुरू आहेत. सन 2026 ते 27 या वर्षाकरता या योजना राबवण्यात येणार आहे. तर तुम्ही या योजनांचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.